अयोध्येला पोलिसी छावणीचं स्वरूप अयोध्येत येणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी केली जाते। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर वाहन तपासण्याची जबाबदारी देण्यात आली आहे। प्रत्येक चौकात पोलिसांकडून वाहनांची कसून चौकशी केली जाते। वाहनांना विशेष पास देण्यात आले आहेत। केवळ पास असणाऱ्यांनाच अयोध्येमध्ये प्रवेश दिला जातोय। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येमध्ये येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावरची प्रत्येक गाडी सध्या चेक केली जात असल्याचं तपासलेलं असल्याचं पाहायला मिळतंय। आपण सध्या रस्त्यावरती आहोत आणि हा रस्त्यावरती पोलिसांचा फौजफाटा आपण पाहतोय। प्रत्येक गाडी जी आहे त्या गाडीला विशिष्ट पास दिला जातोय आणि त्या विशिष्ट पास शिवाय कोणतीही गाडी जी आहे ती मंदिराकडे किंवा अयोध्या नगरीमध्ये सध्या सोडली जात नाहीये। प्रत्येक गाडीचं चेकिंग जे आहे ते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून केलं जात असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। त्यामुळे अयोध्या शहरामध्ये येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावरती, शहराला जोडणारा प्रत्येक रस्त्यावरती जो आहे तो सध्या अशा प्रकारे पोलिसांचा फौजफाटा तैनात असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। असंख्य मान्यवर जे आहेत, VVIP जे आहेत ते या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी येणार आहेत, सहभागी होणार आहेत। त्यांच्यामध्ये कुठलीही प्रकारची गैरसोय होऊ नये, त्याबरोबरच सुरक्षेची कोणतीही गैरसोय होऊ नये याबाबत मोठ्या प्रमाणामध्ये ही सगळी दक्षता घेत असल्याचं सध्या पाहायला मिळतंय। त्यामुळे पोलिसांचा जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये फौजफाटा या संपूर्ण अयोध्येमध्ये सध्या पाहायला मिळतोय। आपण जर पाहिलं तर प्रत्येक गाडीचं पास आणि प्रत्येक गाडी चेक केल्याशिवाय कोणतीही गाडी सध्या अयोध्या नगरीमध्ये जाऊ शकत नाही। अयोध्यामध्ये जर जायचं असेल तर तुमच्याकडे गाडीचा पास असणं आवश्यक आहे आणि गाडीचं चेकिंग झाल्यानंतरच प्रत्येक गाडी जी आहे ती या पोलीस व्यवस्थेकडून अयोध्येमध्ये सोडली जाते। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, अयोध्या।